मुंब्रा पोलिसांचे यश, वृद्धेच्या घरफोडीचा मुद्देमाल हस्तगत. कुठलाही धागेदोरा नसताना 14,37,00,000सह 2 चोरटे गजाआड. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तक्रारदार जुबेदा युसूफ खान 60 वर्ष यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी केलेल्या घरफोडीच्या रोख रक्कम आणि दागिन्यांसह 14,37,800 रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात 4 जून 2025 रोजी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कुठलाही धागेदोरे नसताना विपोनी अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घरफोडीचे आरोपी जावेद सलीम शेख 28 आणि आफताब मुद्दीन मोमीन 24 यांच्यावर संशयावरून पाळत ठेवून मुंब्रा देवी रोड येथून 19 जून 2025 रोजी अटक करून त्यांना न्यायालयात नेले असता त्यांना 25 जून 2025 पर्यंत पोलीस कोठडीत ठोठावण्यात आली आहे. चौकशीत पोलीस पथकाने 14,37,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले. जुबेदा युसूफ खान म्हणून या मुंब्रा गेटच्या जवळ राहणाऱ्या एक महिला होत्या. तर त्या सेवानिवृत्त प्यून आहेत, एका स्कूलमध्ये त्या प्यून होत्या आणि त्यांच्या सेवानिवृत्तीचे पैसे त्यांनी बँकेत ठेवलेले होते आणि वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील त्या मूळ रहिवासी आहेत. तर सेवानिवृत्तीनंतर तेथे जाऊन घर बांधायचं असा त्यांचा प्लॅन होता. त्यासाठी त्यांनी सर्व पैसे काढले आणि घरातल्या कपाटामध्ये ठेवले आणि त्या लग्नासाठी त्यांच्या मुलीसोबत गावी गेल्या होत्या. 1 महिना त्या गावी होत्या. तिथून आल्यानंतर त्यांच्या घराला लॉक लागलेलं होतं. परंतु घरात गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे लॉक आपलं नाहीये आणि जे कपाट आहे त्या कपाटातली कॅश गायब झालेली आहे. तर मग त्यांनी येऊन आपल्या इथं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. तो गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्या डिटेक्शन टीमचे जे हेड इन्चार्ज आहेत तेजस सावंत साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांनी त्याचा सखोल तपास केला. ते लॉक कुठून खरेदी केले इथून सुरुवात केली. तर ज्या दुकानातनं खरेदी केलं तिथे जाऊन विचारपूस केल्यानंतर ज्या वर्णनाचे युवकांनी ते लॉक घेतलेलं आहे त्या वर्णनाचे संशयित मुलं ताब्यात घेतली. त्याच बिल्डिंग मधले 2 जण युवक निघालेत. एकाचं नाव आहे आफताब मैनुद्दीन मोमीन आणि दुसऱ्याचं नाव आहे जावेद सलीम शेख. ह्या 2 युवकांनी ते घरफोड केलेली होती आणि सदर पैशातनं त्यांनी 2 महागड्या बाईक, काही मोबाईल, काही सोन्याचे दागिने आणि काही पैसे उरलेले होते ते सगळे रिकव्हर केलेले आहेत. तर यामध्ये नेमके किती आरोपी आहेत आणि कशा प्रकारे यांना पकडण्यात आले? 2 आरोपी आहेत. ते कुलूप